नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत गुरुचं जे राशी परिवर्तन होणार आहे. म्हणजे गुरु जो आता मेष राशीमध्ये भ्रमण करतो आहे, दिनांक 2 महिन्यानंतर तो वृषभ राशीमध्ये भ्रमण करणार आहे. तर त्याचा जो प्रभाव आहे, त्याचे जे परिणाम आहेत, हे कन्या लग्नाच्या पत्रिकेवर कशा प्रकारे असते, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, तुमच्या जीवनाचं असं कोणतं क्षेत्र आहे की जे सर्वात जास्त प्रभावित होणार आहे, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जसं की तुम्ही पाहत आहात की ही जी कुंडली आहे, ही कन्या लग्नाची कुंडली आहे. सुरुवातीला आपण गेल्या वर्षभराचा थोडा आढावा घेऊ. म्हणजे गेल्या वर्षभरात गुरु जो की तुमच्या 8व्या स्थानात भ्रमण करत होता, त्याचे तुम्हाला मिळालेले परिणाम कोणते होते किंवा आहेत, आणि येणाऱ्या कालावधीमध्ये गुरु जो तुमच्या वृषभेमध्ये भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे, त्याचे प्रभाव परिणाम नेमके कशा प्रकारचे असेल, या संदर्भामध्ये डिटेलमध्ये चर्चा करू. तर सगळ्यात पहिल्यांदा जो गेल्या वर्षभरात जो गुरुचं जे भ्रमण होतं, त्या संदर्भात विचार करायचा झाला तर गुरु जो ग्रह आहे हा तुमच्या 8व्या स्थानामध्ये भ्रमण करत होता. तर त्याचे साधारण 2-3 प्रकारे तुम्हाला अनुभव आलेले असतील. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं पैशाच्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात गोष्टी जशा तुम्हाला अपेक्षित आहे तशा झालेल्या नव्हत्या. खूप स्ट्रेस, टेन्शन झालेले होते किंवा गोष्टी बऱ्याच प्रमाणात गुंतदायक होत होत्या किंवा गुंतायच्या होत होत्या, आणि एखादी गोष्ट किंवा एखादी समस्या समोर आली तर त्याचा गुंता हा वाढतच होता. त्याच्यामधून काही मार्ग मिळत नव्हता. त्याचप्रमाणे लोन घेतल्यानंतर पैसे वेळेवर न चुकवता येणं आणि त्याच्या बाबतीतही त्रास, म्हणजे स्ट्रेस, टेन्शन हे थोडं जास्त प्रमाणात जाणवलं होतं. खरं तर गेल्या साधारण 2-3 वर्षापासून अशाच प्रकारचा काहीसा अनुभव तुम्ही अनुभवलेला असेल किंवा त्या संदर्भात तुम्हाला अनुभव आलेला सुद्धा असेल. आता इथे घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्याच्याबरोबरचे नातेसंबंध बऱ्याच प्रमाणात नॉर्मल झालेले असतील किंवा त्यांच्याबरोबरचे तुमचं जे मेंदू आहे ते खूप चांगलं झालेलं असेल, परंतु आरोग्य आणि आर्थिक संदर्भामध्ये गोष्टी बरोबर होत नव्हत्या किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे होत नव्हत्या. अशाच प्रकारचा काही अनुभव तुम्हाला आलेला असेल. साधारणतः या येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये, म्हणजे जवळजवळ दिनांक 2 मे पासून ते 14 मे 2025 पर्यंतच्या कालावधीमध्ये हा जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. याचे जे मिळणारे परिणाम आहेत हे अतिशय उत्तम असणार आहेत. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास, तुमचा कॉन्फिडन्स आणि ज्या ऊर्जा म्हणतो याच्यामध्ये जबरदस्त एक चांगला स्तर दिसून येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे तुमचे जी एक लग्न आहे, म्हणजे कन्या लग्नाचा जो कॉन्फिडन्स आहे हा थोडासा खाली असतो. म्हणजे कॉन्फिडन्स तेवढासा म्हणजे एखाद्या गोष्टीत निर्णय घ्यायचा असेल तर लवकर निर्णयाप्रत तुम्ही येत नाही. म्हणजे निर्णय घ्यायचा आहे की नाही घ्यायचा आहे या थोड्या द्विधा अवस्थेमध्ये असतं आणि लवकर निर्णयापर्यंत होत नाही. त्याच्यामुळे जर का तुम्ही निर्णय घेतले नाहीत तर एखादी गोष्ट पूर्ण होण्यामध्ये थोडंसं टेन्शन येतं किंवा थोड्याशा गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. तर त्याच्यासाठी लागणारा जो आत्मविश्वास, हा आत्मविश्वास गुरुचे भ्रमण तुम्हाला निश्चित देईल. याचप्रमाणे जी काय अडकलेली कामं आहे, जी काय वेळेवर पूर्ण होत नाहीत, गेल्या साधारण 2-3 वर्षापासूनचा जो तुमचा अनुभव होता तो या वर्षामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी सकारात्मक असा बदल दिसून येईल आणि त्याच्यामध्ये तुमचा आत्मविश्वास हा जबरदस्त दिसून येईल. कार्य करण्याची जी तुमची जी हे आहे शक्ती, ती सुद्धा खूप चांगली दिसेल. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कोणाला काही कमिटमेंट, प्रॉमिसेस किंवा काही लिटिगेशनच्या सुद्धा काही गोष्टी असतील तर त्यासुद्धा या संपूर्ण वर्षामध्ये मार्गी लागतील. अर्थात तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, पण त्याचे काही चांगले अनुभव तुम्हाला मिळतील किंवा त्याचे चांगले काही परिणामसुद्धा मिळतील. याचप्रमाणे जर का तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तर येणार संपूर्ण वर्ष तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध खूपच चांगल्या प्रकारे दृढ होत होते. याचप्रमाणे नवीन जर का तुम्हाला रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा हा संपूर्ण कालावधी, म्हणजे जवळजवळ संपूर्ण वर्षाचा कालावधी हा तुमच्यासाठी खूप चांगला असणार आहे. याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये केलेले ट्रेड हे तुमच्यासाठी फायदेशीर होणार आहेत. याचप्रमाणे जे विद्यार्थी वर्ग आहेत त्यांच्यासाठी सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हौशी जे कलाकार आहेत, म्हणजेच जे पैशासाठी काम करत नाही परंतु ज्यांना वाटतं की आपण आवडीसाठी एखादी कला जोपासावी आणि त्या अन्वये समाजासमोर यावं, त्यांच्यासाठी सुद्धा हा जो संपूर्ण वर्षाचा कालावधी आहे अतिशय चांगला असणार आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. या संपूर्ण वर्षामध्ये विविध प्रकारचे चांगले अनुभव तुम्हाला निश्चित येणार आहेत. त्याचप्रमाणे देवावरती विश्वास ठेवणं किंवा देवावरती विश्वास असणं, ध्यान, धारणा किंवा ज्याला आपण मेडिटेशन वगैरे म्हणतो, असा जो अनुभव तो सुद्धा तुम्हाला या वर्षामध्ये दिसून येईल. त्याचप्रमाणे धार्मिक, आध्यात्मिक मार्गामध्ये असणाऱ्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यासाठी सुद्धा हा संपूर्ण वर्ष चांगल्या प्रकारे मिळेल किंवा त्याचा अनुभव खूप चांगल्या प्रकारे मिळेल आणि गुरूंकडून तुम्हाला आशीर्वाद मिळणं, तशा संदर्भातले काही चांगले अनुभव येणं, अशा प्रकारच्या गोष्टी बऱ्याच प्रमाणात येतील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारापुढे बॉयफ्रेंडचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा नातेसंबंध सुधारतील. मात्र घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकतील. इथे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. ऑल्टरनेटिव्ह किंवा मोठ्या प्रमाणात सांगायचं झालं तर या संपूर्ण वर्षामध्ये
गेल्या 3-4 वर्षापेक्षा हे संपूर्ण येणारं वर्ष हे तुमच्यासाठी खूपच समाधानकारक राहील, फायदेशीर राहील आणि त्याचा जरूर तुम्ही लाभ घ्यायचा आहे. इथे 2-3 गोष्टी आहेत, त्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, जर का तुमचं कन्या लग्न असेल तर अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला निश्चितच येतील. इथे फक्त 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. जसं की तुमच्या सप्तम स्थानात राहूचं प्रमाण आहे आणि षष्ठ स्थानात शनीचं प्रमाण आहे. तर जर का तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर थोड्याफार प्रमाणात एक संशयाचं वातावरण तयार होणं अशा प्रकारची कार्यप्रवृत्ती येते. मुळात तुमचं जे लग्न आहे, कन्या लग्न, हे थोडंसं संशय लवकर येतं किंवा समोरच्या ते लवकर विश्वास ठेवत नाही. मग तो तुमचा जोडीदार का असेल तर याच्यामध्ये थोडीशी वाढ होऊ शकते आणि त्याचा परिणाम तुमच्या वैवाहिक जीवनावर होऊ शकते. तसं होऊन मात्र देऊ नका. याचप्रमाणे जर का तुम्हाला लॉंग टर्ममध्ये काय तुमची हिस्ट्री असेल, मेडिकल हिस्ट्री म्हणजे दीर्घ मुदतीच्या काही व्याधी तुम्हाला असतील तर त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त आता ज्या आपण चर्चा केली या संदर्भात तुम्हाला चांगले अनुभव निश्चित मिळतील. याचप्रमाणे जर का तुमचं कन्या लग्न असेल आणि जर का तुमची वृषभ, कन्या किंवा मकर या राशी असतील किंवा तुमचा जन्म 15 मे ते 15 जून, 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर, 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीतला असेल तर येणारं संपूर्ण वर्ष हे तुम्हाला अतिशय उत्तम अशा प्रकारचं जाणार आहे. तुमच्या मनात असलेल्या अपेक्षा असतील किंवा काही तुम्हाला अचीव करायचं असेल, मिळवायचं असेल, तुम्हाला नवीन बिझनेस वगैरे सुरुवात करायचा असेल, नोकरीच्या संदर्भातले काय कॉम्प्लिकेशन असतील, बदली हवी असेल किंवा नोकरीमध्ये प्रमोशन मिळायचं असेल, याचप्रमाणे विवाहाच्या संदर्भात, संततीच्या संदर्भात म्हणजे तुमच्या मनातल्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील. आता सांगितलं त्याप्रमाणे तुमच्या पत्रिकेत योग असतील तर एकंदरीत सांगायचं झालं तर हाही जे गुरुचं भ्रमण तुमच्या भाग्यस्थानात तुमच्यासाठी शुभफलदायी असणार आहे. इथे 1-2 गोष्टी सांगाव्याशा वाटतात. जर का तुमची सिंह रास असेल, मीन किंवा कुंभ रास असेल तर थोडेसे काळजी घेणं गरजेचं राहील. म्हणजे तुमची जन्मरास ही कन्या, तुमची जन्मरास ही सिंह असेल, मीन असेल किंवा कुंभ असेल किंवा तुमचा जन्म 15 फेब्रुवारीपासून ते 15 एप्रिल यात कालावधीतला असेल तर थोडीशी काळजी घ्या. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. महत्त्वाचं म्हणजे जर का तुमची मीन रास असेल तर गोष्टी जास्त कॉम्प्लिकेटेड होतील, कारण मीन राशीमध्ये राहूचं सुद्धा भ्रमण आहे आणि मीन राशीला 7.5 सुद्धा आहे. त्याच्यामुळे वेगळं असं काही करू नका. लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमची 7.5 चालू असतं किंवा राहूचं पण भ्रमण असतं तर राहू थोडंसं भ्रमित करतो. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण निर्णय ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपण खूप कॉन्फिडंट असतो किंवा इतरांचा त्यामध्ये अनुभव असतो किंवा आपल्याला स्वतःला कॉन्फिडन्स असतो की या गोष्टी आपण करू शकतो. आणि ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेता आणि प्रत्यक्षात ती गोष्ट करायला जाता त्यावेळेस तुमच्याबरोबर मात्र वेगळ्या प्रकारचे अनुभव येतात. म्हणजे राहू आता जे सांगितलं की भ्रमित करणार आहे, फसवणार आहे, तर तशा प्रकारचे कुठलेही तुम्ही निर्णय घेऊ नका जेणेकरून तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलेल किंवा आपण ज्याला रिस्क फॅक्टर म्हणतो अशा प्रकारचे कोणतेही निर्णय घेऊ नका. जर का तुमची कुंभ रास असेल तर तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. म्हणजे कुंभ रास तुमची कन्या लग्नाने कुंभ रास असेल तर साधारण तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचमुळे जे का तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात सुद्धा दीर्घ जे याच्यात निर्णय आहेत ते घेऊ नका. याचे तुम्हाला त्रास भोगावे लागू शकतील. त्या संदर्भात थोडी काळजी घ्या. आणि जर का तुमची सिंह रास असेल म्हणजे कन्या लग्नाने सिंह रास असेल तर ज्याला आपण लोन घेणं किंवा लोनच्या संदर्भात लोन तर तुम्हाला मिळून जाईल, परंतु ते लोन तसं घेऊ नका, कारण परत चुकता करण्याच्या वेळेला त्रास होऊ शकतो. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे. बाकी जसं आपण सुरुवातीला बघितलं त्याप्रमाणे इतर जर का तुमच्या राशी असतील, खास करून वृषभ, कन्या, मकर असेल तर तुम्हाला हे संपूर्ण वर्ष अतिशय उत्तम राहणार आहे. तुमच्या आयुष्याला अतिशय चांगली दिशा मिळणार आहे आणि याला संपूर्णपणे लाभ घ्या. आणि हे जे वर्ष आहे हे वर्ष तुम्हाला निश्चित गेल्या 3-4 वर्षापेक्षा चांगले अनुभव नक्कीच देणार आहे. या संदर्भात तुमचं मत काय आहे, तुमचे विचार काय आहेत, कारण कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपले जे चॅनल आहे मराठी ज्योतिष फॅक्ट हे सुद्धा लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.